नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदीगुडे एस जे अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चालू घडामोडीवर एक आपण साधा छोटा व्हिडिओ तयार केलेला आहे. तर हे जे चालू घडामोडीचे जे प्रश्न आहेत ते प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. यामध्ये फक्त 15 प्रश्नांचा समावेश आहे. तर अशा प्रकारे आपण पहिला जो प्रश्न आहे तो प्रश्न आपण पाहणार आहोत. आता मला सांगा, पहिला जे प्रश्न आहे तो पहिला प्रश्न आहे, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने 2025चा वर्ल्ड ऑफ द इयर कोणता जाहीर केला आहे? तर याचं उत्तर आहे रेजबेट. नंबर 2 आहे, कोणत्या वर्षी नंबर 2चा प्रश्न आहे, कोणत्या वर्षी ICC महिला क्रिकेट विश्वचषकाचे यजमानपद भारताला निवडण्यात आले? तर याचं उत्तर आहे 2025. तिसरा जो प्रश्न आहे, फिफा अंडर 17 फुटबॉल विश्वचषक 2025 कोणी जिंकले आहे? तर याचं उत्तर आहे पोर्तुगाल. आता चौथा प्रश्न असा आहे, पहिल्या खेलो इंडिया फेसिंग वुमन्स लीगचे ठिकाण कोणते आहे? तर याचं उत्तर आहे नवी दिल्ली. तर त्यानंतर पाचवा प्रश्न असा आहे, फिफा अंडर 17 फुटबॉल विश्वचषक 2025 चा उपविजेता टीम कोणती ठरली आहे? तर याचं उत्तर आहे ऑस्ट्रिया. सहावा जो प्रश्न आहे तो आहे, U23 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2022 मध्ये कोणत्या भारतीय कुस्तीपटूने कांस्य पदक जिंकले? तर याचं उत्तर आहे दीपक पुनिया. त्यानंतर सातवा प्रश्न आहे, यंदाची 20वी संस्करण फिफा अंडर 17 फुटबॉल विश्वचषक कुठे आयोजित करण्यात आली होती? तर याचं उत्तर आहे कतार. आठवा प्रश्न असा आहे की पद्मविभूषण किंवा पद्मभूषण प्रसिद्ध भारतीय भरतनाट्यम नर्तकी अभिनेत्री कमला कुमारी यांचे निधन कधी झाले आहे? तर यांचं उत्तर आहे या प्रश्नाचं 23 नोव्हेंबर 2025. त्यानंतर नववा जो प्रश्न असा आहे, एक दिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये सर्वाधिक 52 शतके करणारा खेळाडू कोण आहे? तर याचं उत्तर आहे विराट कोहली. 10वा प्रश्न असा आहे, भारतातील पहिल्या द्रवरूप हेलियम क्रायोजेनिक सुविधेचे उद्घाटन कोणी केले? तर याचं उत्तर आहे डॉक्टर जितेंद्र सिंह. 11वा प्रश्न असा आहे, NDA राष्ट्रपतीचे कांस्य पदक मिळवणारी पहिली महिला कॅडेट कोण ठरली आहे? तर याचं उत्तर आहे सिद्धी जैन. त्यानंतर 12वा जो प्रश्न आहे, अलीकडचे कोणत्या देशाने अंगारा 1.2 या रॉकेटमधून अज्ञात लष्करी उपग्रह प्रक्षेपित केले आहे? तर याचं उत्तर आहे रशिया. 13वा प्रश्न असा आहे, 26 नोव्हेंबर 2025 रोजी युनेस्कोच्या मुख्यालयात कोणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे? हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. आपण 26 नोव्हेंबर 2025 म्हणजे संविधान दिन म्हणून आपण साजरा करतो. तर या दिवशी युनेस्कोच्या मुख्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. 14वा प्रश्न असा आहे, जागतिक बॉक्सिंगचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे गेनाडी गोलोक्विन. 15वा प्रश्न असा आहे की ज्ञानेश कुमार यांनी 19 फेब्रुवारी 2025 रोजी भारताचे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आहे? तर याचं उत्तर आहे 26वे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण एकूण 15 प्रश्न म्हणजे जनरल नॉलेजचे आपण 15 प्रश्न पाहिलेले आहेत. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद.